मुंबईतील गोरेगावमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे। आरे कॉलनी भागात चारचाकी कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याचं समजतंय। गाडीच्या धडकेत दूध वाटप करणाऱ्या नवीन वैष्णव याचा मृत्यू झालेला आहे। गोरेगाव हिट अँड रन प्रकरणी 3 जणांविरोधात सध्या गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। एका 17 वर्षीय मुलासह इक्बाल जिवानी आणि मोहम्मद जिवानी यांच्या विरोधात आता हा गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। धक्कादायक असा हा प्रकार पुन्हा एकदा मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्देश, आपण पाहतोय मुंबईमध्ये पुन्हा एकदा गोरेगावमध्ये हिट अँड रनची ही घटना घडलेली आहे। आधी वरईमध्ये घडलेली होती आणि पुन्हा एकदा असाच प्रकार गोरेगावमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आपण पाहिलं तर काही महिन्यापूर्वी वर्लीमध्ये हिट अँड रनचं प्रकरण घडलं होतं, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि हे गोष्ट घडत असताना आता पुन्हा गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरामध्ये हिट अँड रनचं प्रकरण घडलंय। हे प्रकरण सकाळी 4च्या सुमारास घडलं, जेव्हा एक जो दूध वाटप नवीन वैष्णव हा सकाळी जेव्हा दूध वाटप करण्यासाठी जात होता तेव्हा एक स्कॉर्पिओ गाडी ही भरधाव वेगाने आली आणि त्याला धडक दिली। या धडकेमध्ये जो नवीन वैष्णव आहे त्याचा मृत्यू झाला उपचारादरम्यान। तसंच या प्रकरणात तो स्कॉर्पिओ चालक होता, तो घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो एका लाईटीच्या खांबाला जाऊन धडकला, त्यात तो जखमी झाला आणि त्यानंतर या घटनेची माहिती मिळता आरे पोलीस देखील घटनास्थळावरती दाखल झाले आणि त्यानंतर त्या स्कॉर्पिओ चालकाला अटक करण्यात आला। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी जो स्कॉर्पिओ चालक होता तो अल्पवयीन होता, म्हणून त्या प्रकरणी त्याचे वडील आणि त्याच्या भावाला या दोघांविरुद्ध देखील सध्या जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे त्या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे की जो स्कॉर्पिओचा चालक होता तो मद्यपान करून गाडी चालवत होता की नाही, त्याचबरोबर त्याच्यावर अजून कोण होतं आणि या संपूर्ण प्रकरणात आता सध्या आरे पोलिसांकडून तपास सुरू आहे। आणि जर जो स्कॉर्पिओ चालक होता तो मद्यपान करून जर गाडी चालवत असेल तर पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।